नमस्कार मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बँक भरती 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे, संभाव्य आणि परीक्षाभिमुख 30 प्रश्न सविस्तरपणे पाहणार आहोत। जर तुम्ही बँक भरतीमध्ये यश मिळवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, जे विद्यार्थी DCCI म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला यामध्ये फायदा होणार आहे। तर हे काही विद्यार्थ्यांची एक्झामची जी रिस्पॉन्स शीट मित्रांनो ते मी तुमच्यासाठी डाउनलोड करून आणलेली मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। प्रश्न क्रमांक 1 बघू शकता, सुरक्षित इंटरनेट दिन 2025 दिवशी साजरा केला जातो। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 11 फेब्रुवारी 2025। ते ही काही विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्हाला DCCI बँकमध्ये प्रश्न विचारले जातात। व्हिडिओ बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। आणि प्रश्न क्रमांक 2 बघू शकता, वर्णविचार, शब्दविचार व वाक्यविचाराचे हे कशाचे घटक आहे? तर व्याकरण, संवाद लेखन, शब्दशक्ती, सारांश लेखन। तर याचं उत्तर आहे मित्रांनो व्याकरण। आता इथे करेक्ट आन्सर मध्ये इथं उत्तरवर क्लिक करण्यात आलेले मित्रांनो ग्रीन मध्ये। आणि प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो, खालीलपैकी कोणते राज्य भूपरिवेष्टित आहे आणि त्यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा आणि किनारपट्टी नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश। त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघू शकता, ढोलाचा या लोकनृत्याचा कोणतं वाद्य प्रामुख्याने आहे? त्यामध्ये तुम्हाला सतार, बासरी, तबला, ढोल। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ढोल। अशाच प्रकारचे तुम्हाला DCCI बँकसाठी प्रश्न पाहायला मिळणार मित्रांनो। अशीच म्हणजे एका विद्यार्थ्यांची DCCI बँकची रिस्पॉन्स शीट आहे। आणि प्रश्न क्रमांक 5 बघू शकता तुम्ही, मराठी व्याकरणावर इथे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो, रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तुम्हाला प्रयोग ओळखायचा मित्रांनो, कर्मरी, कर्तुकर्म, संकर, कर्तरी आणि भावे। तर याचं मारली मित्रांनो भावे इथे प्रयोग आहे। याचं उत्तर करेक्ट आन्सर इथे 4 दिलेलं आहे भावे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघू शकता, प्रश्न क्रमांक आपण 5 बघितला तर 6 खाली बघूया। 6 प्रश्नामध्ये बघू शकता, मालती, माही, माया, मारिया हे शब्द अनुक्रमाने लावण्यास पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दाची समानार्थी शब्द पर्यायामधून निवडा। आता तुम्हाला इथं 4 पर्याय देण्यात आले मित्रांनो, बिस्किट, आनंद, प्रेम आणि मुलीचे नाव। तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रेम। व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लाईक केलेलं नसेल। खाली मॅथ वगैरे रिझनिंगचे प्रश्न बघू शकता तुम्ही, खालील शब्द लय शब्द मांडलेली गाळलेली अंक शोधा। तर यामध्ये तुम्ही बघू शकता याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक याचा 2 मित्रांनो। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खालचा बघू शकता 8 नंबरचा, सुरक्षा कॅबिनेट मंत्रिमंडळ समितीचे कोणते देशातून 31 MQ-9B ड्रोन खरीद करण्यासाठी मान्यता दिली? तर याचं ऑप्शन मित्रांनो 4 युनायटेड स्टेट्स। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघू शकता, पॉवर पॉईंट। आता कॅम्प्युटर वगैरे सॉफ्टवेअर बेसिसवर तुम्हाला इथं प्रश्न विचारण्यात आले मित्रांनो, विपदासाठी DCCI बँकेचे विद्यार्थ्यांनी जे अर्ज केले त्यांच्यासाठी। तर याचं उत्तर आहे मित्रांनो MS ऑफिस। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघू शकता, भारतात रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते मित्रांनो? आता करन्सी विषयी तुम्हाला इथं प्रश्न विचारण्यात आले मित्रांनो। तर याचा प्रश्न क्रमांक 10चं उत्तर मित्रांनो 1 वित्त सचिव। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघू शकता, आता RBI विषयी इथं प्रश्न विचारलेला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची गव्हर्नरची नियुक्ती कोण करते? भारत सरकार याची नियुक्ती करते मित्रांनो। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खालचा बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 मध्ये बघू शकता, देशाच्या मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे टिंबटिंब आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5% महाराष्ट्राचा वाटा आहे। त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 बघू शकता, IBCच्या अंमलबजावणीचे व्यवस्थापन कोण करते? सर्वोच्च न्यायालय, IBBI, ECBI, RBI। तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 13चं IBBI। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघू शकता, देशाची वाईन उद्योगातील टिंबटिंब महाराष्ट्र आहे। तर याचा टक्केवारी विचारलेली आहे वाईन जे मद्य वगैरे मित्रांनो। तर हे बघू शकता याचं उत्तर 90%। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघू शकता, 15चे 51चे 19चं किती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 63। त्याच्या प्रश्न क्रमांक 16 बघू शकता, RBIच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार भारतात नवीन युनिव्हर्सल बँकिंग कंपनी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले किमान पेड भांडवल किती आहे?
तर याचं उत्तर आहे मित्रांनो 500 कोटी. बघू शकता तुम्ही 500 कोटी इथे आन्सर क्लिक करण्यात आले मित्रांनो. असेच अपडेट मी तुमच्यासाठी आणत राहतो मित्रांनो. आणि तुम्हाला अजून काही डाऊट वगैरे क्वेश्चन असतील तर नक्कीच मला कमेंट करून सगळ्यांनी विचारायचं मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. असेच महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी आणत राहतो. तर प्रश्न क्रमांक 17 बघू शकता. सहकारी बँकेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर सहकारी बँकेचं प्राथमिक उद्दिष्ट त्यामध्ये नफा वाढवणे, त्यांच्या सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे, परदेशी बाजारपेठेत गुंतवणूक करणे, व्यावसायिक बँकांना स्पर्धा करणे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 17चा 2 नंबर. त्याच्या प्रश्न क्रमांक 18 बघू शकता. संसदेच्या पहिल्या तासाला असे म्हणतात. तर संसदेच्या पहिल्या तासाला मित्रांनो स्थगिती प्रस्ताव, प्रश्न तास, शून्य तास, लक्षवेधी प्रस्ताव. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न तास. प्रश्न क्रमांक 21 बघू शकता. 19 मध्ये खालील वाक्यप्रचाराच्या व त्याच्या अर्थाच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी कोणती हे ओळखायचे. तोंड देणे, सामना करणे, तोंड चुकवणे, लपवणे, तोंड देखले बोलणे, तोंडावर तेवढ्यापुरते खोटे बोलणे, तोंडचे पाणी पळणे, पाणी प्यायला न मिळणे. तर याचं उत्तर चुकीची जोडी मित्रांनो खालची आहे मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 20 बघू शकता. 20 यामध्ये प्रश्न क्रमांक पोस्टर या परिभाषिक शब्दाची प्रतिशब्द कोणता? तर पोड, छापखाना, प्रदूषण, भीतीपत्रक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो भीतीपत्रक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खालचा 21 बघू शकता. भारतातील महागाईचे खालीलपैकी कोणते 2 मुख्य निर्देशक आहे? तर याच्यामध्ये चलन पुरवठा आणि चलन निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न, घाईक मूल्य निर्देशित, ग्राहक मूल्य निर्देशक. आणि 4 नंबरचा ऑप्शन बघू शकता. एकूण देशातील उत्पादन आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 21चं 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघू शकता. सहकारी संस्थेची धोरणं आणि उद्दिष्ट कोण ठरवते? आता सहकारी बँकेचे उद्दिष्ट आणि धोरणं जे असते मित्रांनो सदस्यांची सर्वसाधारण सभा, द जनरल बॉडी ऑफ मेंबर्स, जे मेंबर असतात ते ठरवतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खालचा बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 बघू शकता. 23 मध्ये तुम्ही बघू शकता. प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा मित्रांनो. सेवेच्या गुणवत्तेच्या कृषी पर्यटनावर कसा परिणाम होतो यापैकी पुढील माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. यामध्ये बघू शकता. स्थानिक कृषी पर्यटन व्यवसाय मालकाच्या स्थिरतेसाठी सेवा गुणवत्ता ही मूलभूत पूर्व अट. आणि प्रश्न क्रमांक 2 बघू शकता तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये दर्जेदार सेवा आणि आव्हान, कारण कृषी पर्यटनामध्ये पर्यटकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा क्लिष्ट आहेत. चुकीचे विधाने ओळखायचे मित्रांनो. तुम्ही यामध्ये तुम्हाला ए किंवा बी नाही, नायलॉर, एनॉर. प्रश्न क्रमांक यामध्ये ऑप्शन ए दिलेला आहे त्याच्यामध्ये 1 नंबर. तर प्रश्न क्रमांक 24 बघू शकता. क्लिप ही मीडिया फाईल. आता कॅम्प्युटर विषयी प्रश्न आहे मित्रांनो संगणकाविषयी. क्लिप ही एक मीडिया फाईल असून ज्यात आर्ट, साऊंड, ॲनिमेशन किंवा चित्रपट यांचा समावेश असतो. आता MSCIT वगैरे विद्यार्थ्यांनी ज्या केलेल्या असेल त्यामध्ये असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळते. तर याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 बघू शकता. 2025 एअर इंडिया एअर शो कोणत्या शहराच्या आयोजित केला जात होता? तर मुंबई, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बँगलोर.